छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने लाख मराठा प्रतिष्ठान, दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि विश्वमंगल संस्थेच्या वतीने ऐतिहासिक रामशेज किल्ल्यावर विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। लाख मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमास भिवंडीचे माजी आयुक्त देविदास पवार, मराठा महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर, नगरसेवक अशोक कदम, प्राचार्य ढगे, आनंद खरे, राजू शिंदे, विजया दुधारे, रमेश मारवाडी, राजेंद्र शेळके, दीपक निकम पाटील उपस्थित होते। प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते शंभू राजांच्या मूर्तीला अभिवादन करण्यात आलं। प्रतिष्ठानतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून रामशेज किल्ल्यावर वृक्षारोपण करण्यात येते, तर यंदा सीडबॉल उधळण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता। अशोक दुधारे यांनी याविषयी माहिती दिली। आज छत्रपती संभाजी महाराज जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्ताने गेल्या 6-7 वर्षापासून आपण वरती वृक्षारोपण करतो आणि गेल्या 2 वर्षापासून सीडबॉलचं या ठिकाणी टाकत असतो। आजच्या ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून भिवंडी नगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय देविदास पवार साहेब, त्याचप्रमाणे निफाड कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय ढगे सर, परभून आलेले सुशील देशमुख साहेब, तसंच बार्शी इथून आलेले संपतराव देशमुख आणि आपले तलवारबाजी खेळाडू आणि सर्व बाकी मान्यवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आपल्याला सगळ्यांना संभाजी महाराज जयंतीची शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी जसं साहेबांनी सांगितलं की प्रत्येकाने एक झाड तरी लावावं आणि ते जगवावं, हा उपक्रम आपण सगळ्यांनी हाती घ्यावा आणि यासाठी प्रयत्न करावे। याबद्दल या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, त्यासाठी प्रत्येकाने एकतरी झाड लावून ते जगवावे असे आवाहन देविदास पवार आणि विजया दुधारे यांनी केले। छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त मी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी किल्ले रामशेष किंवा अजिंक्य किल्ला या ठिकाणी नाशिक शहराचे माजी स्पोर्ट ऑफिसर यांच्या प्रयत्नातून पर्यावरणाच्या दृष्टीनं सन 1999 पासून ते वेगवेगळे उपक्रम राबवतात आणि त्याच्यामध्येच हा रामशेष किल्ला जो आहे, हा रामशेष किल्ल्यामध्ये वृक्षारोपण झालं पाहिजे आणि पर्यावरण चांगली वृद्धी झाली पाहिजे। या निमित्तानं आज या जयंतीनिमित्त लाख मराठा प्रतिष्ठान, दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि विश्वमंगल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी गेल्या वर्षीसुद्धा सीडबॉल चं उधळण केलेलं होतं आणि यावर्षीसुद्धा 1 लाख सीडचं उधळण होणार आहे, जेणेकरून या ठिकाणी जास्तीत जास्त वृक्षारोपण होईल। माननीय अशोक दुधारे साहेब आणि त्यांच्या पत्नी या अतिशय जोखीम घेऊन स्वतः पर्यावरणाचं काम करतात, हे कौतुकास्पद आहे आणि माझ्यासारख्या माणसाला लांबूनसुद्धा बोलून त्यांनी हे केलेलं आहे, अतिशय चांगली बाब आहे। या निमित्तानं आज छत्रपती संभाजीराजेंच्या जयंतीनिमित्त मी नागरिकांना आवाहन करतो की आपणही यावर्षी कमीत कमी एक वृक्षारोपण करावं। नुसतं वृक्षारोपण करू नये तर वृक्षारोपण वाढवावं सुद्धा, जतन करावं, जेणेकरून पर्यावरणाची आपल्याला चांगली संधी मिळेल। आपण दरवर्षीप्रमाणे निसर्ग संवर्धनासाठी हाती घेतलेला हा उपक्रम म्हणजे बीज उधळण। वृक्षारोपणाच्या जोडीला आपण आता बीज उधळण सुरू केलेलं आहे। या बीज उधळणासाठी आपण आपल्या रामशेजच्या पायथ्याशी असलेल्या ज्या वेगवेगळ्या शाळा आहेत त्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने बीज संकलन करत आहोत। त्याचा उद्देश हा की इथली लोकल स्थानिक झाडांची जर बिया आपण इथे जर उधळल्या तर ती झाडं इथल्या पर्यावरणातली असल्यामुळे ती रुजायला, वाढायला आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकेल। मग आता ही झाडं कोणती आहेत तर अंजन, कांचन, कडुनिंब, चिंच, त्यानंतर वड, पिंपळ, विलायती चिंचेच्या पण बिया मुलांनी आणलेल्या आहेत। निसर्ग संवर्धन हा आपल्या काळाची गरज आहे आणि आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे। तर एक खारीचा वाटा म्हणून आम्ही त्याची सुरुवात केलेली आहे। तर बहुसंख्येने लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि अशा प्रकारचे उपक्रम
हाती घ्यावेत किंवा ज्या वेगवेगळ्या संस्था असे उपक्रम राबवत आहेत तर त्यांच्या कामामध्ये सहकार्य करावं आपल्या परीने, असा एक आमचा मानस आहे. यानंतर सर्व सीडबॉलचे स्वयंसेवक, पर्यटक, विद्यार्थी आदींना वाटप करण्यात आले. सर्वांनी हे सीडबॉलची रामशेज किल्ल्याच्या विविध भागात उधळण केली. सुमारे 1 लाख सीडबॉल अशोक दुधारे यांनी अथक परिश्रमाने तयार केले होते. त्यात विविध प्रकारच्या वृक्षांच्या बियांचा समावेश होता. पर्यावरण राखण्याचा संदेश देत छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिनिधी मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.